हाय फ्रेंड्स, आज आपण लेसन नंबर 6 बेसिक कन्सेप्ट ऑफ मायक्रोसॉफ्ट वर्ड पाहणार आहोत. डेटा एंट्री ऑपरेटरच्या संपूर्ण कोर्समध्ये आज आपण आजपासून मायक्रोसॉफ्ट वर्ड हे मायक्रोसॉफ्ट ऑफिस मधला भाग चालू करणार आहोत. तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. पहिल्यांदा पाहूया मायक्रोसॉफ्ट वर्ड म्हणजे काय. तर मायक्रोसॉफ्ट वर्ड हे काय ऍप्लिकेशन आहे. ते ऍप्लिकेशन काय करतो आपण, एमएस ऑफिसचं जे सॉफ्टवेअर आहे त्यातील हे काय काय ऍप्लिकेशन आहे, जे एमएस ऑफिस मधील सगळ्यात जास्त वापर झालेल्या ऍप्लिकेशन मधील एक ऍप्लिकेशन आहे. याचा उपयोग ऑफिस वर्क तसेच पर्सनल वर्क साठी सगळ्यात जास्त प्रमाणात केला जातो. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट वर्डचा उपयोग काय होतो, तर मायक्रोसॉफ्ट वर्डचा हा डॉक्युमेंट बनवण्यासाठी उपयोग होतो. जसं की लेटर असेल, ड्राफ्ट असेल, रिझ्यूम असतील, प्रोजेक्ट असतील, यासारख्या गोष्टी बनवण्यासाठी काय करतो आपण, मायक्रोसॉफ्ट वर्डचा उपयोग करत असतो. आता मायक्रोसॉफ्ट वर्ड स्टार्टिंग स्टेप कशा आहेत, तर तुमच्याकडे विंडोज 7 असेल तर तुम्ही या स्टेप सुद्धा वापरू शकता. तर तुमच्याकडे विंडोज 10, 11 असेल तर काय करायचं, इथं स्टार्ट बटनावर क्लिक करायचं. बघा इथं स्टार्ट बटन दिलंय, त्या स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आणि इथं टाईप करायचं वर्ड. बघा इथं आलेलं आहे वर्ड 2016. इथं क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथं जे विंडो आहे ती अशी सिंपल ओपन होते. यामध्ये पहिल्यांदा तो ब्लँक पेज, जर आपल्याला कोरं पेज हवं असेल तर ब्लँक पेजवर क्लिक करायचं आणि ब्लँक पेज इन्सर्ट करून घ्यायचं. त्यापुढे नंतर दिलेत बघा, मायक्रोसॉफ्ट ऑफिसनं आधीपासून तयार केलेले फॉर्मॅट इथे दिलेले आहेत. त्यातला एखादा आपला फॉर्मॅट हवा असेल तर ह्या फॉर्मॅटवर क्लिक करायचं, मग तो फॉर्मॅट सुद्धा काय होतो तिथं येतो. जसं की तुम्ही ब्लँक पेजवर क्लिक केलं की ब्लँक पेज आलं बघा. आणि तेच जर मी समजा काय केलं, इथं आलो, वर्ड टाईप केलं, इथे क्लिक केलं, त्यानंतर हा मी समजा घेतला टाइमलेस लेटरचा फॉर्मॅट घेतला. तर हे असं काय तर त्यांचं आधीपासून तयार केलेले फॉर्मॅट येतात. इथं आपण फक्त काय करायचे, आपलं नाव हे टाकायचं आणि डायरेक्ट आपली डॉक्युमेंट रेडी होते. क्लोज करायचं असेल तर इथं बघा क्लोजचं बटन आहे, क्लोजवर क्लिक करायचं. सेव्ह करायचं नसेल तर डायरेक्ट तुम्ही क्लोज करू शकता, सेव्ह करायचं असेल तर सेव्ह सुद्धा करू शकता. त्यानंतर येतो फाईल मेनू. ही जो फाईल शब्द लिहिलेला दिसतो यावर क्लिक केल्यानंतर जो मेनू ओपन होतो याला काय म्हणायचं, फाईल मेनू म्हणायचं. यामध्ये इन्फो, न्यू, ओपन, सेव्ह, सेव्ह ॲज, प्रिंट, शेअर, एक्सपोर्ट, क्लोज, अकाउंट ऑप्शन यासारखे भरपूर असे मेनू दिसत असतात. याची संपूर्ण डिटेल्स आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता फक्त बेसिक पाहणार आहोत. त्यानंतर येतो क्विक ऍक्सेस टूलबार. हा जो वर दिसतो याला काय म्हणायचं, क्विक ऍक्सेस टूलबार. क्विक ऍक्सेस म्हणजेच काय, तो लगेच आपण इथून टूल वापरू शकतो. किंवा सारखं जे जास्त करून आपल्याला जे टूल वापरावं लागतं ते काय करायचं, इथं ऍड करून ठेवायचं. इथं ऍड करायचं असेल तर सगळ्यात शेवटी बघा इथं क्लिक करायचं आणि जो मला ऑप्शन ऍड करायचे आहे याच्यावर क्लिक करायचं. जसं की इथं टिक मार्क नाही बघा न्यूच्या पुढं, इथं क्लिक केलं, न्यू कायला ऍड झाला. आणि तिथं पुन्हा आलो तिथं बघा टिक मार्क आलेले आहे. म्हणजेच काय, टिक मार्क असतील ते सगळे ऑप्शन इथं ऍड होतात. जर मला ऑप्शन इथून काढायचं असेल तर पुन्हा यायचं आणि इथं टिक मार्क वर क्लिक करायचं. म्हणजेच काय, टिक मार्क पण निघून जाते आणि तिथून ऑप्शन पण निघून जातो. त्यानंतर हे जे दिसत आहेत होम, इन्सर्ट, डिझाईन यासारखे मेनू आहेत बघा, त्याला काय म्हणायचं, टॅब म्हणतात. या सगळ्याला काय म्हणायचं, टॅब. टॅब मध्ये जो खाली ऑप्शन दिसतात सगळे, हा चौकोनी पट्टी आखी दिसते बघा ही, या पट्टीला काय म्हणायचं, तर रिबन. प्रत्येक टॅबला एक रिबन असते. प्रत्येक रिबन मध्ये वेगवेगळे काय असतात, ग्रुप असतात. हे जे चौकोन दिलेत बघा, इथं एक छोटीशी रेग दिसते, इथे दिसते, इथं दिसते, इथे दिसते, आणि हे काय डिवायडेशन केलेत, याला काय म्हणायचे, ग्रुप केले. जसं की हा काय क्लिपबोर्डचा ग्रुप आहे, हा फाउंडचा ग्रुप आहे, हा पॅराग्राफचा ग्रुप आहे, हा स्टाईलचा ग्रुप आहे. असे वेगवेगळे काय असतात, इथं ग्रुप्स असतात. त्यानंतर ग्रुपमध्ये असले हे काय आहेत, सगळे इंडिव्हिज्युअल ऑप्शन आहेत. कट, कॉपी, पेस्ट असेल, फाउंड असेल, फाउंड साईज, फाउंड कलर असेल, हे सगळे काय आहेत, इंडिव्हिज्युअल वेगवेगळे काय ऑप्शन आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं येतं, कुठली डॉक्युमेंट आपल्याला झूम करायचे असेल तर त्यासाठी लागतो तो झूम मेनू. झूम करण्यासाठी बघा इथं ऑप्शन दिलाय, या प्लसवर क्लिक केलं की काय होतात, डॉक्युमेंट आपली झूम होत जाते. मायनसवर क्लिक केलं काय होतं, डॉक्युमेंट छोटी होत जाते. झूम केलेलं आपलं झूम कमी करू शकतो, इथून झूम वाढवू शकतो, इथून झूम कमी करू शकतो. जर मला कस्टमाइज झूम बनवायचं असेल तर इथं क्लिक करायचं, इथून मला जेवढं हवं तेवढं इथं पर्सेंटेज घेऊ शकतो. जसं की मी ते 142 घेतलं, ओके केलं.
बघा 142% आलेलं आहे. त्यानंतर इथं क्लिक केल्यानंतर बघा अजून त्यांनी रेडीमेड फॉर्मॅट पण दिले तिथं. 200 हवे असेल 200 इथून घेऊ शकतो, 100 घेऊ शकतो, 75 घेऊ शकतो. पेज विड्थ, पेज नंतर टेक्स्ट विड्थ, होल पेज, मेनी पेजेस हे सगळे सुद्धा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता. नॉर्मली सगळ्यात जास्त 100% हे वापर जातं. हे सिलेक्ट करायचं, ओके करायचं. बघा इथं आलं 100%. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेटा एंट्री ऑपरेटरच्या कोर्समध्ये MS ऑफिस मधील मायक्रोसॉफ्ट वर्डची स्टार्टिंग केलेली आहे. यामध्ये आपण आज पहिल्यांदा बेसिक कन्सेप्ट ऑफ मायक्रोसॉफ्ट वर्ड पाहिलेले आहेत. थँक्यू. या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील, अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता. मी त्याचं उत्तर नक्की देईन. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.